प्रकारचे छोटे छोटे देऊळ आहे ते संपूर्ण म्हणजे विहीर आहे. तर विहिरीमध्ये आतमध्ये कोरली ते तर मंदिर आहे छोटे छोटे. हे जे दिसतंय ते हे मंदिर आहे आणि असे 7 मंदिर आहे आतमध्ये. मला म्हणाले की हे जे मंदिर आहे तर अंदाजे तर 10 ते 1,000 मंदिर आहे. स्टॉल वगैरे खेळण्या वगैरे जे अगदी जालन्याची जे जत्रा भरते तो ते 30 जत्रा इथे भरायला आहे. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आज ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज मी जालन्यामध्ये आणि आज आलो आहे आमच्या जालन्यातल्या श्री आनंद स्वामी महाराज यांची जत्रा भरेल जालन्यामध्ये. तर त्यासाठी आलो तिथे आणि फार मोठी जत्रा भरते आमच्या जालन्यामध्ये. अँड ऑल्सो गाईज तर ही काही यक्ष यात्रा पाठीमागं मंदिर आहे आणि ॲक्च्युली जेव्हा एंट्री होती तिथून आता जे लेडीज आहे त्या चालल्या आहेत. तर बहुतेक दर्शनासाठी जी जेंट्सची त्यांची वेगळी रांग नाही, सगळे लेडीजच चालले तिथे. आणि जी समोरची ही जी साईड आहे ते तर सगळी अशी जत्रा भरली आणि या पाठीमागं मंदिर. आता मी आहे ना ते मंदिरात आलो. तर इथे जे कीर्तन वगैरे ते एकदम सगळं छान प्रकारे पूर्ण गाभारा आहे. पूर्ण गाभारामध्ये लेडीज बसलेली. तर आता ट्रेन घेतला आपण आपलं नाव मंगेश. तर आपल्याला मंगेश भाऊने आणलं एकदम मंदिराजवळ. त्या पाठीमागे सगळे लेडीज त्यांचं भजन चालू आहे आणि एकदम जे गाभार आहे तिथं आलो दर्शन घ्यायला. अँड गाईज हे इथं श्री आनंद स्वामी महाराज या दर्शन आणि इथे एकदम मंदिराजवळ आलो आहे आपण. इथे आतमध्ये इथं प्रसाद वगैरे देणं चालू आहे आणि हे असे काही इथं जे भजन वगैरे आणि एकदम कलरफुल वातावरण इथलचं. हे असं काही कलरफुल वातावरण सजवून ठेवलं आणि ती येते तिथून दर्शनाची रांग इथं खाली दर्शन होत आहे आणि आपण जे आता जे मेन मंदिराजवळ आहे तिथे आलो आहे आपण. अँड ऑल्सो गाईज इथे आनंद स्वामीच्या जत्रेमध्ये. तर पाठीमागे बघताय तुम्ही ही आता पूर्ण जत्रा आहे एकदम शेवटपर्यंत. आणि आपल्यासोबत तिथे एक जे सहकारी भेटले होते तर मंगेश भाऊ. तर खूप खूप धन्यवाद त्यांचे. एकदम मंदिरापर्यंत घेऊन गेले गाभारापर्यंत आणि तिथं जाऊन शूट केला. तर कसं वाटली आनंद स्वामी यांची जत्रा कमेंटमध्ये सांगा. आता ही पूर्ण जत्रा आहे अशी लांबपर्यंत जत्रा आहे. तर एंट्रीपासून त्या कोपऱ्यापर्यंत. मागच्या ब्लॉगमध्ये आपण आलतो तर ह्या रोडवरून गेलतो आपण. तर इथं पूर्ण मोकळं शुकशुकाट होता. पण आता जेव्हा जत्रा राहते तर अशी काही गर्दी इथं ही पाठीमागे अँड ही सेम गर्दी अशी फ्रंटमध्ये. आणि सगळे काही स्टॉल वगैरे खेळणं वगैरे जे आपली जालन्याची जे जत्रा भरते तो सेम तीच जत्रा इथे भरायली आणि अशी काही गर्दी. सो गाईज तर तिथून चालत आलो आपण मंदिरापासून. तर आणि इथे आलो आहे भैरवनाथ मंदिरामध्ये. आणि आता ह्याच लाईनीमधलं जे एकदम स्पेशल मंदिर आहे तर आता तिथं आलो आहे. आणि जालन्यामधलं आय थिंक हे जुनं मंदिर आहे. आणि मंदिर कोणते ते आता तुम्हाला दाखवतो. सो गाईज हे आहे मंदिर.
आणि कारिगिरी बघून वाटतं की फार जुनं मंदिर आहे. तर याची जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. अगोदर आपण आता दर्शन करून घेऊ. हा असं काही इथे मंदिर आणि हा गाभारा. इथं गाभाऱ्यामध्ये जाऊ आपण. तर हे असं काही मंदिरातून आणि एक कालभैरवचं मंदिर आहे. कालभैरव मंदिर म्हणतो आपण. अँड ऑल्सो गाईज, तर आपण आलोय मंदिराच्या एकदम पाठीमागे आणि इथे एक गोष्ट दाखवतो तुम्हाला मी. या साईडला आहे, ह्या साईडला आहे श्री महाकालेश्वर मंदिर आणि हे मंदिर. तर याची जी माहिती काढली तर कन्फर्म मला भेटली नाही. तरी जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना विचारून पाहिलं मी. मला म्हणाले की हे जे मंदिर आहे तर अंदाजे तर 1 ते 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. कारण इथे जे पुजारी आहेत तर त्यांची 7वी-8वी पिढी आहे जे इथं मेन पूजा करतात. तर त्यांच्या म्हणण्याच्या हिशोबाने हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे. आणि याची माहिती काढली तर मी ऑनलाईन तर काय माहिती मिळाली नाही मला. इथे जे पुजारी होते त्यांनी विचारलं. ते म्हणतात हे मंदिर 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि बघून खरं वाटतं आहे गाईस. कारण इथे जे नक्षीकाम आहे ना ते जे ओल्ड आर्किटेक्ट तर त्याच्यावरच लेप दिसतो याच्यामध्ये. ओल्ड आर्किटेक्ट म्हणतो आपण, तर सेम तसंच दिसतंय. हे आहे ते मंदिर. आणि हे मंदिर तर झालंच. पुन्हा इथं बघा तुम्हाला एक दाखवतो हे गोष्ट. ही आहे विहीर. आणि विहीरमध्ये माहिती आहे का तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. तर हा द पॉईंट आहे. तर इथं मंदिर आहे छोटे छोटे. हे जे दिसतंय तर हे मंदिर आहे. आणि असे 7 मंदिर आहे आतमध्ये. तिथं खाली जाऊन तिथं म्हणजे समाधी घेतो, म्हणजे ध्यानाला बसवतो तिथे आतमध्ये. तर आतून हे असे 7 दरवाजे आहेत. ध्यानाला जास्त करून बसतात अशा ठिकाणी. ते तिथं ध्यान करत होते ते. आणि तुम्हाला दाखवतो की ते मंदिर ॲक्च्युली आहे कसे ते. खाली जायला जागा कुठे नाही काय माहिती, पण त्या ठिकाणी जाऊन असं आपण जे म्हणतो ध्यान म्हणतो तर ध्यान त्या ठिकाणी करत होते. आणि ॲक्च्युली मी आता विहिरीवर उभा आहे, पण विहीर सगळे पूर्ण झाकून टाकली आहे आणि फक्त एवढा भाग आहे हा ओपन ठेवला आहे. आणि बाकी जी पूर्ण विहीर आहे ती आता झाकून ठेवली आहे. जे ह्या प्रकारचे जे काही देऊळ आहे आतमध्ये मंदिराच्या विहिरीच्या आतमध्ये, तर ह्या अशा प्रकारचे जे देऊळ आहे ते आहे. या प्रकारचे जे छोटे छोटे देऊळ आहे तर ते संपूर्ण म्हणजे जी विहीर आहे तर विहिरीमध्ये आतमध्ये कोरलेले आहे. आणि ते आता सध्या झाकून ठेवले. तर असे 7 जे मंदिर आहेत छोटे छोटाले तर ते विहिरीमध्ये आतमध्ये कोरलेले आहे. आणि मंदिर तर प्राचीनच वाटतं आहे. 1000 ते 1200 वर्ष जुने मंदिर असेलच. कारण बनावटून सांगतो आणि ऑनलाईन तर जास्त काय माहिती मिळाली नाही सांगण्यावरून. आणि ज्या प्रकारचं आर्किटेक्ट याच्यामध्ये यूज केलेलं आहे तर त्यांना वाटतं की 1000 ते 1200 वर्ष जुनं मंदिर आहे. तर कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड गाईज, तर हे आहे ते मंदिर श्री भैरवनाथ संस्थान. भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हे पूर्ण मंदिर आहे हे असं. आणि त्या आतमध्ये ते मेन मंदिर. काय ऑल्सो गाईज, तर आता काढली सेल्फी स्टिक. अगोदर हाताने केलं होतं पण थोडं कॉन्फिडन्स दिवस म्हटलं तर सेल्फी स्टिक न काढू. तर सेल्फी स्टिक चालू आहे. आणि या ठिकाणी पूर्ण गर्दी या ठिकाणी. आता तुम्हाला समोरची गर्दी दाखवतो काय. तर ही काय गर्दी अँड तुम्हाला जी माहिती सांगितली तर हे ॲक्च्युली लोकांकडून मला जास्त कळाली. ऑनलाईन याची माहिती पाहिली मी तर ऑनलाईन मला जास्त भेटली नाही. ऑनलाईनमध्ये ॲक्च्युली नाही आहे माहिती. तर जितकी मला लोकांकडून माहिती भेटली तर तितकी काढली आणि ते आता पोहोचवली तुमच्यापर्यंत. ऑल्सो काही ते सेल्फी स्टिक आहे आता ठेवून दिली आतमध्ये. कारण पब्लिक भरपूर आहे तर धरल्या चालली नाही मला ती. थोडा हातामध्ये कम्फर्टेबल वाटतं आहे मला. गर्दी खूप आहे इथे. सेल्फी स्टिकने काही जमायला नाही तर हातात धरला आहे. आणि पाठीमागं बघू शकते अशी काही गर्दी आणि भारी वाटतं खूप इथे. सो गाईस, तर ही काही अशी होती इथलची जत्रा आणि आमची आनंद स्वामीची यात्रा. तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आमची आनंद स्वामींची जत्रा. काय ऑल्सो गाईस, तर हा एक होता छोटासा व्हिडिओ आनंद स्वामी आमच्या इथं म्हणजे श्री आनंद स्वामींची जत्रा आमच्या जालन्यामध्ये. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब
नक्की करा. तर मंडळी, आपण आत्ता गेलतो श्री आनंद स्वामी संस्थान जालना. तर आपण आता दर्शन घ्यायला गेलतो आनंद स्वामी यात्रेमध्ये, आनंद स्वामींचे. आणि फार भव्यदिव्य अशी यात्रा पण भरेल आहे आमच्या जालन्यामध्ये, तुम्ही नुकतीच बघितली. आणि गुड न्यूज फॉर व्ह्यूवर्स की आता जी आपली ब्लॉगिंग आहे ती आता थोडी अजून ॲडव्हान्स होईल. कारण आता जे नेमकंच मी दर्शन करून आलो आणि ब्लॉगसाठी एक ब्लॉगिंग माईक घेतला आहे जस्ट. आणि हा नॉर्मल वॉईस आहे. तर काही चेंजेस वाटतो का नाही ते सांगा. हा नॉर्मल वॉईस आहे. अँड ऑल्सो गाईस, तर आता मी लावला आहे माईक, हाय ते लावला आहे. तर आवाज कॉन्सुलेशन होतं का नाही आजूबाजूचा, सराउंडिंग साऊंड कॅन्सल होतो का नाही ते कमेंटमध्ये सांगा. आणि ॲक्च्युली या अगोदर जाण्याच्या अगोदर घ्यायला पाहिजे होते मी, पण म्हणले एकदा दर्शन करून घेऊ आपण, म्हणजे क्लिअर शूट करून घेऊ, मग आरामानं आपण चॉईस करू माईक कसा घ्यायचा काही नाही. तर हा माईक आणि आवाज कसा येतो आहे, नॉईस कॅन्सल होतो का नाही ते कॅमेरामध्ये सांगा.